पळतात सर्वांची एकच याची गाडी पळते ती कशाला तोडावं का? आणि 100% सर्वांनी हा विचार केला तर चांगली गाडी. आणि कसं होतं माहिती आहे का, नवीन नवीन पैरे करत राहिलो तर ते तालमेल बसत नाही. आज आमच्या गाडीचा तालमेल बसलाय. आज आपल्याला पुन्हा भेटतात आपले सचिन शेठ पाटील नागाव आणि कुठेतरी बुलट आणि मथुर. आपण पहिल्यांदा मुलाखत घेतली होती उसाटण्याच्या मैदानाला ही जोडी पळाली आणि तिथून आता किती गुलाल झाली ती विचारूया. मागे पण मुलाखती झाल्यात त्यांच्या खिरकालीच्या मैदानामध्ये. सचिन शेठ नमस्कार. नमस्कार. कितवा गुलाल या जोडीचा? या जोडीचा 5वा गुलाल आहे. 5वा गुलाल. आणि हीच गाडी लगातार पळते का? नाही, कंटिन्यू हीच गाडी पळते. गेल्या वर्षी पण तुम्ही मुलाखत घेतलेली. जोपर्यंत जी गाडी गुलालात आहे मी शक्यतो गाडी फोडण्याचा प्रयत्न करत नाही, म्हणून तीच गाडी पळवतो. सांगायचं तात्पर्य असं आहे ना, आता आम्ही प्रत्येक मैदानामध्ये जातच असतो पण असं एकही मैदान तिथं बुलट न पोचत. भले तुम्ही आठवड्यातून 3 वेळा पळवतात, एकच गाडी करतात. मध्यंतरी मला वाटतं त्याच्या 2-2 गाड्या व्हायच्या पण आता सदर एकच गाडी करतात. नाही, तो त्याचा काही असा विषय नाही. तो 2 गाड्या पण पळते, 3 पण पळू शकते. पण आम्हीच त्याला एक गाडी खेळतो आणि आम्ही हे करतो कारण की त्याचा पण जीव आहे. आता त्याचं पण वय झालं आहे पण तो पळतो आमच्यासाठी, आमच्या प्रेमापोटी. सातत्याने आज 5 ते 6 वर्ष बैल पळतोय बघा. आता खूप सारी बैला काही इतक्या वर्ष पळत नाही, काही पळतात पण कुठेतरी तुमच्या दावणीला गावठी किंवा असं तो क्रॉसिंगमध्ये आहे पण तो पळतोय बघा. म्हणजे एखादी चांगली अशी खरेदी करायची पण वेळ नाही आली तुम्हाला? नाही, ॲक्च्युली आम्ही 2-4 खरेदी केल्या पण आम्हाला बैलच नाही लागत. आणि त्याच्या तोरेस तोडता आम्हाला बैल लागलाच नाही. आम्ही 4-5 खरेदी केलेल्या परंतु आम्हाला ते विकावं लागल्या. कारण की आम्हाला जोपर्यंत आता तर आम्ही निर्णय घेतला आहे का आम्हाला त्याच्याकडनं आता काही अपेक्षा नाही. तो जोपर्यंत पळेल तोपर्यंत आम्ही 100% त्याला पळू. आणि सध्या तरी माइंडमध्ये आता हे विषयच नाही का नवीन खरेदी करायची का काय करायचं. जोपर्यंत तो पळत आहे तोपर्यंत त्याला पळून देऊ. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा म्हणजे आभार मानेन की गेल्या वर्षी पण तुम्ही त्याची मुलाखत घेतली आणि मग लोकांना माहीत पडलं की बुलट नागावचा पळत. तर आजही उसाटण्याच्या मैदानात मी नव्हतो समजा, पण तुम्ही मुलाखत घेतली. त्यानंतर आता बरेचसे यूट्यूबर येतात, मुलाखत घेतात आणि चांगलं वाटतं. बैल जर पळतोय तर त्याला तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करता. यात सगळ्या यूट्यूबरांचं म्हणजे तेवढा हातभार आहे. आज जेव्हा पण निघतो बैल तेव्हा बोलतात ना की नागावची बुलट चालली, तर थोडासा बरं वाटतं. आता या जोडीविषयी काय बोला तुम्ही, काय कौतुक करायला? 5वा गुलाल लगातार घेते ही जोडी. नाही, जोडीविषयी बोलायचं म्हणजे दोन्ही बैल आहेत ना या पुढच्या रानाला जास्त पळणारी आहेत. त्यामुळे आत्ताही आमच्या सोबत जी गाडी होती मैत्रीपूर्वक झाली. आमचे पोरं थोडीशी हे केलं पण ते चुकीचं आहे. मी पोरांना इथे आल्यानंतर तेच बोललो की हे चुकीचं आहे. तुम्ही ओरडणं किंवा हे करणं ठीक आहे, ते ओरडत होते आपण ओरडलं पण ते मला नाही पटत. म्हणून मी नेहमी सांगतो का शर्यत जिंकली गुलाल घ्या, शांत निघा. बरोबर. म्हणजे कुठेतरी वाद व्हायला ती वाट मिळते आपण केल्याने. 100% आपण जर शांत पद्धतीने खेळलो तर आपल्याला दुसरं हे करणार नाही. आपण जर काहीतरी उंगली केली तर दुसरा माणूस 100% नेक्स्ट टाईम आपल्यासोबत हे करणार आहे. त्यामुळे मी प्रत्येक मुलाला सांगतो का काहीच असं शब्द बोलू नका ज्याच्याने वाद होईल. कारण की हा त्याच्यासाठीच आपण शर्यती खेळवतो आणि तुमचं हाऊस आहे म्हणून तो खेळवतो. बरोबर. आता बरेचसे मुलाखती झाल्यात आपण बघितले जोडीचे विषय. ज्या मुलाखतीमध्ये प्रश्न एकच असतो, मागं राहून जोडी पुढे येतं. आजचा कसा काय झाला? कारण आज मी तर नाही बघितली, मी आता पोहोचले मैदानामध्ये. नाही, 100% ते ॲक्च्युली 2-2.5 लेकड्याने गाडी पुढे पळत होती पण आम्हाला विश्वास होता आणि सट्टवाल्यांचा पण आवाज एकच होता की डावी डावी डावी. पण आम्हाला विश्वास होता का पुढे गेल्यानंतर बुलट आणि मथुर हे दोन्ही पण बैल पुढे वाढणारे आहेत. त्यामुळे 100% आपण शर्यत काढू म्हणून आणि 1 लेकड्याचा अंतर झाला पुढे येऊन. आता बघतो मी दोघांमध्ये वयाचा काही डिफरन्स नाही. मला वाटतं त्याला पण तेवढीच वय, याला पण एवढीच वय. नाही, याला जास्त वय असेल कारण की हा ज्या वेळेला 4 दात होता त्यावेळेला तो आदातमध्ये आणलेला आहे यांनी. तर त्याचे आणि ह्याच्या एजमध्ये थोडा फरकच आहे. पण बघायला गेलं तर दोन्ही परिपूर्ण झालेत, म्हणजे बैल झालेत. नाही, दोन्ही बैल झाल्यात आणि गाडी जुलून पळते. त्यामुळे आमची पण इच्छा होत नाही की दुसऱ्या कोणाचे. मी माफी मागतो, बरेच फोन येतात की बुलट साठी, परंतु आता सध्याच्या स्टेजला चांगली गाडी पळते त्यामुळे आम्ही ती गाडी फोडत नाही. बरोबर आहे.
आणि भरपूर जणांची हीच हे असतो. आता तुम्ही बघा टॉपच्या गाड्या पण पळतात, सर्वांची एकच इच्छा, जी गाडी पळते ती कशाला तोडावं का. नाही 100% सर्वांनी हा विचार केला तर चांगली गाडी. आणि कसं होतं माहिती आहे का, नवीन नवीन पैरे करत राहिलो तर ते तालमेल बसत नाही. आज आमच्या गाडीचा तालमेल बसलाय आणि त्यामुळे आम्ही गाड्या खेळतो आणि आम्ही जिंकतोय सध्या. बरोबर. आता इथं आपल्या खिरकालीला पळालेला मला वाटतं 3-3 दिवस झाले की 2 दिवस झाले लगेच. आज आता मग आता विश्रांती काही आहे का नाही का, लगेच पुढचं मैदान आहे? नाही आता 4 तारखेला उसट नाही, 3 दिवस आराम आहे, 3 दिवस आणि काढू. कारण की त्याचे जे पल्ल्याची क्षमता आहे तोपर्यंत आम्ही त्याचे 100% त्याचे नाव करण्याचा प्रयत्न करू. आम्हाला पैशाचा विषय काहीच नाही. आम्ही 2000 वर पण शर्यत करतो, आम्ही 10,000 वर पण करतो आणि 15,000 वर पण करतो. आम्ही पैशाचा विषय ना, गाडी आल्यानंतर पळाली पाहिजे. बरोबर आहे. आता या बोनिवली मैदानाच्या काय आठवणी सगळ्यात बोलत सोबत राहिलेल्या? बोनिवली मैदानात म्हणजे ॲक्च्युली बैलांचा असा विषय होता की बैल थोडा मथुर, खालनं थोडा स्लो आहे. तर त्यामुळे नाही, याच्या अगोदर पण काय झाल्यात आणि योगेशच्या आणि माझ्या एवढ्या मैत्रीपूर्वक शर्यती होतात की समजा नाहीच कोणाची शर्यत जमली, त्याची नाही जमली किंवा माझी नाही जमली तर आम्ही दोघे जण प्रेमाने बोलणार आहे काय करायचं चल आपण, आणि आम्ही खेळतो, एकदम प्रेमाने शर्यत होते. आणि बोनिवली अड्ड्यामध्ये बोलायचं तर बुलेटसाठी बोनिवली अड्डा खूप लकी आहे. आणि मला तरी वाटतं एकही शर्यत नसेल हरला का, गेली आहे एक शर्यत पडलेली आहे. बाकी जेव्हा जेव्हा बोनिवली अड्ड्यामध्ये आलाय तो गुलालामध्येच आहे. बरोबर. म्हणजे 99% रिझल्ट बोनिवलीचा आहे. 99% रिजेक्ट बोनिवलीचा आहे. तात्यांच्या काही आठवणी काही सांगू शकता का तुम्ही? नाही, तात्यांच्या आठवणी म्हणजे आज खूप वाईट वाटते. तात्या हवे होते, कारण की तात्यांचं आणि माझ्या एजचं खूप डिफरंट होतं. पण तात्या कुठे भेटले अड्ड्यामध्ये, कुठल्याही अड्ड्यामध्ये भेटलं तर हात मिळवणार, बोलणार कसं चाललंय, काय बैल का पलतोय, ठीक आहे ना बैल. कारण की तात्यांच्या याच्यावर पण शर्यत झालेली आहे आमची, आणि म्हणजे प्रेमाच्याच शर्ती होत आहेत. आणि योगेश आणि मी ज्या पद्धतीने खेळतो, जर सर्वच बैलगाड्या जसे खेळले बैलगाडा मालक, तर वाद होण्याचं काहीच कारण होणार नाही. बरोबर आहे. आता थोडक्यात या जोडीचं वर्णन काय करणार? आता जी जोडी पळतंय, 5वा गुलाल घेतलाय, काय वाटतं तुम्हाला या सीझनला ही जोडी काय काम करेल? नाही 100% ही जोडी चांगल्या पद्धतीनेच पळेल आणि आम्ही शक्यतो 100% ही गाडी फोडणार नाही आहे. जोपर्यंत गाडी पळते तोपर्यंत ही गाडी मुलीच फोडणार नाही आम्ही. आणि तो आमचं दोघांचं रिलेशन पण एकदम भाच्या मामासारखंच आहे. मामाची आणि माझ्या बाबांची खूप जुनी मैत्री होती आणि त्याच्यामध्ये आम्ही आज पण तुम्हाला खरं सांगायचं, ते टेम्पो घेऊन येतात, हे करतात. आज भाडं द्यायला लागलो, भाडं विचारत नाही. पण असे जर रिलेशन आम्ही पण जपतोय तसे सर्वांनी जपले तर खरोखर. आणि जे कमेंटवाले आहेत किंवा कोण बोलणार आहेत त्यांच्याकडे जर दुर्लक्ष केलं ना तर या क्षेत्रामध्ये वाद होऊ शकत नाही. बरोबर. चला आता शेवटचा मुद्दा घेतो मी. आता तुम्ही बघितलं असेल खिरकाली मैदानामध्ये सौर भिवंडीचा देवा, त्याचा ॲक्सिडेंट झाला. टेम्पोवाल्यांबद्दल तुमचं काय असेल, म्हणजे मत असेल कसं, काय लावावं, कुठं लावावं टेम्पो? खूप चुकीचं झालं. आणि मी स्वतःने बघितलं त्याच्या किती लागलेलं पूर्ण हे दिसत होतं. टेम्पोवाले काय करतात माहिती आहे का, आडी करतात, तुम्हाला जर अलाउन्समेंट करतात. अरे तुम्हाला जर ही बैलच नाही इथे पळायला आले ना तर तुमचा धंदा पण नाही होऊ शकत. तुम्ही ऐका. आणि कॉमेंट्रीवाले काय करणार आहेत आता ते आज बघा तुम्ही, राहुल तिथे 4 टेम्पो कोणाचे तरी लागलेले होते, राहुलने किती वेळा अनाउन्समेंट केला, ती लोक त्याच्यावर बसलेले आहेत पण तिथनं बैल टेम्पो काढला नाही. ज्याच्याजवळ बैल आहे ना त्याला थोडासा खर्चटला त्याच्या जीवाला काय लागतं, आज त्या लोकांच्या जीवाला काय लागलं असेल, किती दुःख होत असेल. एवढ्या चांगल्या बैलाच्या म्हणजे मी बघितलं पूर्णपणे त्याच्या हे पूर्ण फाटले आणि ते हे हृदय हे करत होतं, तर असं दिसत होतं. तर त्याच्या मनाला किती वाईट वाटलं असेल. जरा तुम्ही पण हे टेम्पोवाल्यांना खरोखरच कमिटीने पण एक हे करायला पाहिजे की आता ना यांचे खूप लाट झाले. कारण की जर एवढं त्यानं काय आहे ते 10 वेळा अनाउन्समेंट करतात कॉमेंटर, तुम्ही त्यांना पण मूर्खात गिनती करता, नाही काढत. ज्या बैलाला लागल्यानंतर काय होणार, तुमचा बैल असल्यावर तुम्हाला कळेल. चला आता तुम्ही चांगला मुद्दा मांडला.
पुढं पण या 4 तारखेला आपण भेटूच या जोडीच्या गुलालासोबत. तुम्हाला पुढच्या गुलालसाठी पण शुभेच्छा देतो. धन्यवाद. तुम्ही आमच्या बैलाला खूप पुढे नेला, कारण की पहिले जे मुलाखत दाखवणार होते ते तुम्हीच होते बुलेटला. गेल्या वर्षी पण तुम्हीच दाखवलेली, यावर्षी तुम्हीच दाखवली. आणि आम्ही तर 100% आम्ही बोलत असतो की आपल्या बैलाला पुढे नेण्याचं काम जे केलं आहे, जसं घरनगीच्या राजाला त्याचं, आता मला याचं नाव नाही माहीत यूट्यूबरचं, तसं नागावच्या बुलेटला जर लोकांपर्यंत पोचवणारा पहिला व्यक्ती असेल तो MM वायले असेल. चला, सर्व युट्यूबर आता नक्की याच्या पुढे पण नाही 100% येतात. आज तिथे काल पण खिडकालीला परवा दिवशी पण आले युट्यूबर. सर्वांचं आपण स्वागत करू. नाही 100% सगळ्यांचे आभार. चालेल.